तर अधिवेशनामध्ये इतर मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यावरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार यांच्याकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला। सरकार नवीन पायंडा सरकारकडून पाडला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आशाने केवळ ठोकताळे असणारी उत्तर मिळतील असं विरोधकांचं म्हणणं आहे। तर विरोधकांचा आक्षेप अध्यक्षांनी फेटाळलेला आहे। सभागृहाच्या मान्यतेने अशी जबाबदारी देता येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। एकनाथ शिंदेंकडील काही खात्यांची जबाबदारी दादा भुसे आणि उदय सामंत यांच्याकडे दिल्यानं विरोधकांनी आक्षेप नोंदवलेला आहे। अध्यक्ष महोदय, एखाद्या मंत्र्याचं कामकाज दुसऱ्या मंत्र्याने कधी सांभाळावं? जर तो मंत्री हजर जिथं नसेल, तो मंत्री कुठे बाहेर गावी गेला असेल किंवा तो मंत्री या कुठेही आवारामध्ये नसेल किंवा ते मंत्रींची काही शारीरिक अडचण असेल, ते आजारी असतील, तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये अध्यक्ष महोदय एका दुसऱ्या दिवसाकरता म्हणून ते कामकाज संबंधित मंत्री दुसऱ्या मंत्र्याला देऊ शकतात। ही जुनीच प्रथा, ही नवीन नाही। पण ही नवीनच प्रथा पडतीये की स्वतः मंत्री महोदय या प्रिमायसेस मध्ये आहेत, ते विधिमंडळाच्या आवारामध्ये आहेत आणि स्वतः मंत्री विधिमंडळाच्या आवारात असताना त्यांच्याशी संबंधित खात्याचं कामकाज सभागृहामध्ये अधिवेशन कालावधीमध्ये दुसऱ्या मंत्र्याला चालवायला देणं हे अत्यंत चुकीचं आहे। अध्यक्ष महोदय, प्रथा परंपरेवर काही गोष्टी चालतात। ही नवीन प्रथा या सभागृहात येत आहे। नियमाचं आम्ही पुस्तक वाचलं, यामध्ये कुठेही की असा कुठला नियम आहे की ज्या नियमानुसार आपण हे वाचलं आणि हे कामकाज त्या मंत्र्याकडील दुसऱ्या मंत्र्याकडे विधिमंडळाच्या कामकाज चालू असताना दिलं। आम्ही इथे 28-30 वर्ष झाले अध्यक्ष महोदय काम करतो, आम्ही कधीच पाहिलं नाही असं। नवीन पायंडा नाहीये। 2019 पासून 2022 पर्यंत सातत्याने अशी पत्र आणि त्या पत्राला मंजुरी पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे, नंबर 1। त्यामुळे आता त्याच्या आधी जर घडलं नसेल तर 2019 आणि 22 पासून हा नवीन पायंडा बांधला गेलेला। The Council of Ministers shall be collectively responsible to the Legislative Assembly of the state। आणि त्यामुळे या संदर्भातली कलेक्टिव्ह जबाबदारी असल्यामुळे तो संबंधित मंत्री किंवा इतर मंत्री किंवा स्वतः मुख्यमंत्री त्या उत्तरासाठी पूर्ण काउन्सिल जबाबदार असल्यामुळे कोणीही देऊ शकेल सभागृहाच्या मान्यतेने।